स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील अभ्यासिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 10 सातपूर येथील स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील अभ्यासिका लोकार्पण सोहळा नुकताच पपया नर्सरी जवळ सातपूर नाशिक इथं संपन्न झाला। सातपूर सारख्या कामगार वस्तीत विद्यार्थ्यांना आपलं भविष्य करिअर घडवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी पुरेपूर जागा उपलब्ध नसते। विद्यार्थ्यांची हीच गरज पाहून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांनी विद्यार्थ्यांसाठी सातपूर इथं भव्य अशी अभ्यासिका आपल्या आमदार निधीमधून उपलब्ध करून दिली। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वाचनालय देखील असणार आहे। याच अभ्यासिकेमधून अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपलं करिअर घडवलं आहे। सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता कौशल्याचं अनावरण, प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील या अभ्यासिकेचं ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आलेल्या मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी नाशिक जिल्हाभरातून स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्यावर प्रेम असलेले मित्रपरिवार आणि सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांनी स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या जीवन चरित्र्याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी थोडासा माझा स्वार्थ व्यक्त करतो, कारण माझ्या जीवनातला आजचा हा क्षण, आजची ही संध्याकाळ इतके महत्त्वपूर्ण, इतके आनंददायी आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील असे आहे, कारण विनायकदादांच्या नावाने सुरू झालेल्या अभ्यासिकेचं उद्घाटन मी माझ्या हस्ते केलेलं आहे। त्यामुळे हा क्षण विसरू शकणार नाही। काहींच्या हातामुळे वास्तू मोठ्या होतात, पण माझं इथे वेगळं होणार आहे, त्या वास्तूमुळे मी मोठा होणार आहे। आणि ही संधी मला दिली त्याबद्दल मी सीमाला महेशला मनापासून धन्यवाद देतो। कारण नाशिकमध्ये आमचा एक जुना कडक होता, त्याला मी निराकार मित्र मंडळाचं नाव दिलं होतं आणि त्याच्यामध्ये पोपटराव हिरे होते, सुरेश बाबा होते। आज समाज दिन आहे, त्यांचे आज बरेच कार्यक्रम असतील, तेही चालेल। त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानते। आपल्याला एकच विनंती करेल की पुन्हा एकदा 2-3 महिन्यांनी आपल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा संधी आम्हाला देऊन सहकार्य करायचं आहे। आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवायचे आहे आणि आपले आशीर्वाद सर्वजण आमच्या पाठीशी असू द्या एवढी विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। जय श्रीराम। विकास पुरुष कसा असतो किंवा कार्यसम्राट कसा असतो एखादी व्यक्ती, तर ताई तुम्ही आमच्या कार्यसम्राट आमदार आहे आणि आज स्वर्गीय विनायकदादांचं जे नाव दिलं आहे, तर मी दादांविषयी 2 शब्द बोलू इच्छितो या वाढत्या कार्यक्रमात। दादांचा माझा संपर्क म्हणजे मी दादांना खूप जवळून, खूप लवकर, खूप कमी वयात बघितलं होतं। 1975-76 साली निफाडला मी उगावकरवाड्यात राहत होतो। बाबा मी आणि आपले दोघं क्लासमेट होतो आणि आपा उगावकरांचं घर हे निफाड तालुक्याचं। सर्व गुण संपन्न असलेले विनायकदादा पाटील यांचं नाव अभ्यासिकेला देऊन आज त्यांची आठवण कायम स्मरणात असणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी सलीम मामा शेख, माजी नगरसेवक सातूर विभाग, राजाराम पाटील निगाळ, किशोर शेठ मुंदडा, तुकाराम बंदावणे, एकनाथ तिडके, अनिल मौले, दिलीप बंदुरे, चंद्रकांत निर्वाण, शिवानंद काळे, तात्या बंदुरे, पपया नर्सरीचे संचालक, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर, नीलाताई बाबा पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।